आत्ता मी 2 डंबेल्स घेऊन वर्कआउट दाखवतोय. तुम्हाला घरात डंबेल्स घ्यायला पाहिजे असं सांगत नाही. 2 पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या आणि त्याच्यापासून व्यायाम सुरू करायचा. वेट ट्रेनिंग लय विचार करायचा नाही. कुठले सेट कसे मारू लय बघायचं नाही. बॉडीला कळत नाही तुम्ही काय वजन उचलताय. डंबेल्स घेतलाय, दगडं घेतलेत, पाण्याच्या बाटल्या घेतल्यात, काय नाही. मसलला फक्त वेट ट्रेनिंग. काळजी घ्यायची. पहिल्यांदा सुरुवात करत असाल तर 1 लिटरच्या पेक्षा जास्त वजन नको. म्हणजे 1 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या पहिल्यांदा बघा. हे सुरुवातीला 7च करायचे. हळूहळू सवय लावायची आहे. 7 नंतर काय करायचं. बायसेप 7 इकडे 7 14 दोन्ही म्हणून. आता ह्याचा हात असा हल्ला काय फरक पडत नाही. मी फिटनेसवाल्यांसाठी सांगतोय, बॉडी बिल्डरवाल्यांसाठी सांगत नाही. कारण आपण घरातली शेतातली कामं करताना बरीच वस्तू उचलताना त्यावेळेस आपण कधी म्हणत नाही असंच उचलायला पाहिजे, हात तिथंच पाहिजे, असंच पाहिजे. कन्फ्यूज होऊ नका, टेन्शन घेऊ नका. काय होत नाही, 1 लिटर काय होत नाही. शक्यतो पोश्चर असा असावा. पण तरी पण सांगतोय भ्यायचं नाही. परत पायात अंतर घ्या साईडला. ठीक आहे. नवीन करताना 7-7 करायचं आहे. 7-7. आणि जे व्यायाम दररोज करतायत आपले व्हिडिओ बघून त्यांनी 30-30 केलं तर चालतंय. आता नंतर बघा, पाय जवळ घ्या, खाली जायला तेवढं जावा, परत वर या, वर उचला, परत खाली, परत वर या, वर उचला. ह्याचे पण 7 ते 10 2 किंवा 3 सेट करायचे. पण सुट्टी द्यायची नाही. व्यायामाला कारण सांगायचं नाहीत. ह्याच्यामुळं तुमचे 2 वेळा कॅलरीज बर्न होणार आहेत. कारण हा मसलचा वर्कआउट झाला. आपल्याला बॉडी बिल्डरचे मसल्स म्हणत नाही मी. तुम्ही फक्त सुरुवात करा. अजून पुढे भरपूर काय काय आहे. फक्त सुरुवात करा आणि फॉलो करा. इतरही आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, मैत्रिणींना नक्की व्हिडिओ शेअर करा. कारण बऱ्याच लोकांना व्यायामाची भीती आहे. व्यायाम म्हणजे जिममध्ये झालं पाहिजे असं काही नाही. तुम्ही कुठेही करू शकताय. शेतात असाल तर शेतकरी बांधवांनो दगडं उचलून व्यायाम करू शकताय. आता दगडाचा बॅलन्स नसेल तर बघा, एकच दगड घ्या, असा मारू शकतोय. लहान दगड सुरुवात करा, परत दगड घ्या, हा दगड घेऊ शकतोय, सिंगल दगड एवढाच घेऊ शकतोय. कारण सांगायचं नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही करा. प्रत्येकानं व्यायामाला सुरुवात करा. 100% रिझल्ट येतोय. कुठलंही नुकसान होणार नाही. काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, घरातलंच खायचं, कुठलंही प्रोडक्ट खायचं नाही, त्याची माहिती सांगत असतोय. फक्त बिनधास्त व्यायामाला सुरुवात करा. जिरवायचं आहे. काल जे खाल्लंय ते हात जिरवायचं आहे. कसं पोट सुटतंय, कसं वजन वाढतंय बघू आपण. धन्यवाद.